नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप दुग्धन आपलं परत एकदा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या चौथ्या टॉपिक संदर्भात आपण एस.जी. कॉमर्स इन्फो या चॅनलमध्ये आलेला आहात. त्याबद्दल सर्वांचे स्वागत. आपण यापूर्वी या टॉपिकचा प्रस्तावना आपण पाहिली होती. त्यामध्ये सेवा कशाला म्हणायचं हे आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर सेवेची काही वैशिष्ट्ये ही देखील आपण या ठिकाणी पाहिली होती. त्यामध्ये ते पाहिल्याच्या नंतर आपल्याला सेवा साधारणतः किती स्वरूपाच्या आहेत, म्हणजे 4 स्वरूपातले ते आपल्याला पाहायचं तर ते आपण पाहिलं होतं. त्यानुसार आपल्याला पहिली सेवा आपण बँकिंग याला आपण सुरुवात त्या ठिकाणी केली होती. आणि सुरुवात करत असताना आपण बँक कशाला म्हणायचं, बँकेची स्थापना कधीची वगैरे आहे, हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहिलं होतं. म्हणजेच बँकिंग कायदा 1949 जो आहे, त्या कायद्यानुसार ज्या बँकेची स्थापना झालेली होती किंवा बँकेची स्थापना कशासाठी झाली होती हे आपण यापूर्वीच्या तासामध्ये पाहिलं होतं. आजच्या तासामध्ये आपल्याला पहिल्यांदा बँकेचे प्रकार या ठिकाणी पाहायचे, तर ते प्रकार पाहत असताना त्याचीही सुरुवात आपण सुरुवातीला पहिला जो प्रकार आहे मध्यवर्ती बँक, त्या संदर्भात आपण माहिती त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. मध्यवर्ती बँक म्हणजे ज्याला आपण रिझर्व्ह बँक असं आपण म्हणतो, तर हा पहिला प्रकार आपण याठिकाणी पाहिला होता. त्यामध्ये मध्यवर्ती बँकेचं नेमकं कार्य काय काय असतं किंवा ती कोणकोणतं धोरण ठेवत असते हे देखील आपण त्या पुढच्या तासामध्ये पाहिलं होतं. म्हणजे देशाचे आर्थिक धोरण ठरविणे असेल, चलनी नोटा त्याची निर्मिती करणे आणि सरकारसाठी बँक म्हणून काम करणे, त्याचबरोबर भारतातील इतर व्यावसायिक आणि इतर बँकाची शिखर बँक म्हणून ते काम करणारी बँक म्हणून आपण रिझर्व्ह बँकेला या ठिकाणी ओळखत आहोत. ही माहिती आपण पाहिल्याच्या नंतर आजच्या याच्यामध्ये आपल्याला बँकेचा दुसरा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे. दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगितला आहे तो म्हणजे व्यावसायिक बँक. हा व्यावसायिक बँक नेमकं काय असतं, कशाला व्यावसायिक बँक कशाला म्हणायचं, की ज्या बँकेची स्थापना ही साधारणतः एखाद्या व्यक्तीला कोणाला व्यवसाय वगैरे ठिकाणी चालू करायचा असेल, तर त्यासाठी त्यांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. ह्या बँका साधारणतः ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे आणि दुय्यम कार्य म्हणजेच प्रतिनिधी कार्य म्हणून उपयोगी असे महत्त्वाचे कार्य ह्या बँकेमार्फत ठिकाणी केले जातात. तर ह्या भारतात वाणिज्य बँका ह्या 3 स्वरूपामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ही जी व्यावसायिक बँक आहे, कर्ज पुरवठा करणे असेल किंवा त्यांना कोणाला व्यवसाय उघडायचा असेल त्यासाठी जे पुरवठा द्यायचा असेल, तर ती ही बँक या ठिकाणी करत असते. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका जिथे जास्तीत जास्त भांडवल हे सरकारच्या ताब्यात असते. उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, म्हणजे ज्या काही नॅशनलाइज बँका आहेत ना, या बँकेचा समावेश आपल्याला व्यावसायिक बँका म्हणून आपल्याला सांगता येईल. जसं की आपण नेहमी पाहतो की आपल्याला शेती संदर्भात असेल, होम लोन असेल, क्रॉप लोन असेल, ही सर्व माहिती आपल्याला ह्याच बँकेमार्फत मिळत असते. म्हणून आपल्याला याची माहिती पूर्णतः अगोदर ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. वाणिज्य बँक म्हणून ही बँक या ठिकाणी कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जसं की सार्वजनिक क्षेत्रातली बँकिंगचे उदाहरण घेतलं तर आपण फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा नॅशनल बँक आहेत आपण त्याचा विचार करू शकतो. परंतु सार्वजनिक क्षेत्र व्यतिरिक्त खाजगी क्षेत्रातील बँक जसं की ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ह्या इत्यादी व्यक्तीच्या गटाच्या मालकीच्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये काही व्यक्तींनी एकत्र येऊन ज्या तयार केलेल्या ज्या खाजगी बँक स्वरूपातल्या बँका आपल्या ठिकाणी सांगता येतील. ह्या अशा बँका आहेत की जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा स्टेट बँक ऑफ हैदराबाद असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, यांच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या बँका कोणत्या आहेत, त्यात आपल्याला खाजगी स्वरूपातल्या बँका जर की आपल्याला ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक असेल, अशा बँका आपल्याला कर्ज पुरवठा करत असतात. त्यांना आपण व्यावसायिक बँका असं देखील ठिकाणी म्हणतो. त्याचबरोबर तुमच्या परदेशी बँका
या बँका अशा बँका आहेत की भारताबाहेर स्थापन झालेल्या, परंतु या बँकाच्या शाखा भारतात आहे. तर ज्या बँका विदेशी बँका आपल्याला थोडक्यात म्हणता येईल, या बँका दुसऱ्या देशामध्ये येतात, परंतु याच्या शाखा भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये सिटी बँक, HSBC बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक म्हणजे ह्या दुसऱ्या देशातल्या बँक आपल्या देशामध्ये कार्य करताना पाहायला मिळतात. कारण आपल्या देशाचं जे काही देशाबाहेरचं आपलं काही कार्य करायचं असेल तर त्यासाठी याच बँकेचा हातभार आपल्याकडे महत्त्वाचा पडत असतो. तर अशा रीतीनं थोडक्यात हे आपल्याला व्यावसायिक बँक ही साधारणतः 3 स्वरूपामध्ये आपल्याला विभागणी याची झालेली पाहायला मिळते. तर पहिला प्रकार आपण पाहिला सार्वजनिक क्षेत्रातील बँका, नंतर आपण पाहिलं खाजगी क्षेत्रातील बँका आणि त्यानंतर आपण पाहिलं की ते म्हणजे परदेशी किंवा विदेशी बँका. आता ही याच्यामध्ये पाहिल्याच्या नंतर आपल्याला बँकेचा पुढचा प्रकार पाहायचा तो म्हणजे सहकारी बँका. आता सहकारी बँक ही साधारणतः सहकारी कायदा जो आहे त्या कायद्यानुसार स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण सहकारी बँक म्हणजे काही व्यक्तींनी एकत्र येऊन म्हणजे समाजामध्ये विशेषतः सरकारी बँका निम शहरी आणि ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. सहकारी बँकेचे मुख्य उद्दिष्ट आर्थिक भाग असलेले लोक, शेतकरी असतील, लघु उद्योगांना पतपुरवठा करणे हे या सहकारी बँकेचे मूळ उद्देश आपल्या ठिकाणी सांगता येतं. या सहकारी बँका नेमकं कोणकोणत्या असतात तर त्यातले प्रकार आपण या ठिकाणी सविस्तरपणे आता या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलाच प्रकार आपल्या ठिकाणी सांगितलं तो म्हणजे प्राथमिक पतसंस्था. तर प्राथमिक पतसंस्था ग्रामीण स्तरावर काम करतात. त्या सदस्य आणि सामान्य लोकांकडून ठेवी गोळा करतात. त्यांना कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँकेकडून त्यांना निधी मिळत असतो. आता प्राथमिक पतसंस्था म्हणजे आपल्याकडे ज्या नवीन कोणीही पतसंस्था चालू करतं, म्हणजे काही व्यक्ती एकत्र येतात आणि आपण एखादी बँक वगैरे चालू करायची किंवा पतसंस्था ही आपल्या याच्यामध्ये सांगता येईल, त्याला आपल्याला प्राथमिक पतसंस्था असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर आहे तुमचं जिल्हा मध्यवर्ती बँक. आता जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे जसं की आपण सुरुवातीलाच जे काही पाहिलं याची माहिती ही व्यावसायिक सेवेमध्ये, त्यामध्ये आपण पहिलीच बँक पाहिली रिझर्व्ह बँक. तसं ती रिझर्व्ह बँक तिला आपण देशाची मध्यवर्ती बँक असं करू म्हणतो. परंतु ही जी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिचं मुख्य कार्यालय हे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं आणि त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असेल अशा ठिकाणी आपल्याला त्या बँका स्थापन झालेल्या पाहायला मिळतात. त्यांना आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं या ठिकाणी म्हणता येईल. आता ह्याच्या वरची बँक जसं की प्राथमिक पतसंस्था जी आहे त्याच्यावरती नियंत्रण जिल्हा मध्यवर्ती असतं आणि जिल्हा मध्यवर्ती असतं राज्य सहकारी बँकेचं. आता राज्य सहकारी बँक ही आवश्यकतेनुसार ते जिल्हा सहकारी बँक आणि प्राथमिक पतसंस्थांना निधी प्रदान करते. आता जे काही पतसंस्था आहेत असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल यांना निधी कुठून घ्यायचा असेल तर तो त्यांना घ्यावा लागतो राज्य सहकारी बँकेकडून. म्हणजे राज्य सहकारी बँकेच्या अंडरमध्ये ह्या दोन्ही पतसंस्था असतील जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळू शकतात. तर अशा रीतीने ही तुमचे या ठिकाणी सहकारी बँका जी आहेत सहकारी बँकेमध्ये साधारणतः 3 प्रकार आपल्या ठिकाणी थोडक्यात सांगता येतील. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार या ठिकाणी पाहायचा तो म्हणजे औद्योगिक विकास बँक. तर औद्योगिक विकास बँक व्यावसायिक संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचे निधी प्रदान करतात. उदाहरणार्थ IFCI, महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ इत्यादी या औद्योगिक विकास बँकेची काही उदाहरणं आपल्या ठिकाणी सांगता येईल. आता ह्या बँका साधारणतः ज्या भागाचा विकास या ठिकाणी करता येईल त्या कामासाठी आपल्याला पाहायला मिळू शकते. ही जी औद्योगिक विकास बँक आहे त्याची आपल्याला अधिक माहिती समजून घेण्यासाठी त्या बँकेचे काही कामकाज नेमकं काय असतं, कशासाठी बँक आहे, तिचे काही कामं आपल्या खालीलप्रमाणे पाहायचे ते म्हणजे विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या उद्देशाने व्यवसाय संस्थांना मध्यम व दीर्घकालीन निधीची तरतूद.
आता काही काही व्यवसाय संस्था अशा असतात, त्यांना दीर्घकालीन पुरवठ्याला कर्ज पुरवठा लागतो, भांडवल लागतं. म्हणजे भांडवल त्यांना जास्त प्रमाणामध्ये लागतं. हे सर्व देण्याचं काम आपल्या ठिकाणी विकास बँकेकडे झाल्याचं पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागाची खरेदी. आता समभाग आणि अग्रत्व भागाचे जे काही प्रकार आहेत, विशेषतः हे भांडवल उभारण्यासाठी लागतं, ते आपण SP मध्येच पाहिलेलं आहे. चिकित्साची कार्यपद्धती या विषयामध्ये आपण ठिकाणी पाहिलेलं आहे. तेच आपल्याला आता याच्यामध्ये समभागाची विक्री करणं, म्हणजे आता समभाग विक्री किंवा खरेदी करणं. समभाग खरेदी करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की भागालाच आपण सामान्य भाग असे म्हणत होतो. मग त्यांची आपल्याला खरेदी करावी लागते, कारण ते कमी किमतीमध्ये असतात आणि ते मालकीचे असतात. त्यासाठी देखील ही विकास बँक काम करत असते. त्याच्यानंतर आहे तुमचं कर्जरोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी. कर्जरोखे आणि बंधपत्रे थोडक्यात याची देखील खरेदी आपल्याला या विकास बँकेमार्फत झाल्याची आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर तुमचा विकास बँक म्हणजे काय हे पाहिल्याच्या नंतर आपला पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे विनिमय बँक. तर विनिमय बँका परकीय व्यवहारास वित्त पुरवठा तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सुरू करतात. विनिमय बँकेची काही उदाहरणं आपल्या ठिकाणी दिली ते म्हणजे बार्क्लेज बँक, बँक ऑफ टोकियो ही उदाहरणं आपल्याला विनिमय बँकेची. म्हणजे या बँक शक्यतोवर परकीय व्यापार म्हणजे विदेशी जे व्यापार आहेत, आता जसं की आपण याच्यामध्ये पाहिलं अर्थशास्त्रामध्ये की बँकेच्या कार्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे कार्य काय की पतनिर्मिती करणे किंवा विदेशी चलन वगैरे याचा पुरवठा करणे. ते एकाच बँकेला सगळं काही शिकवत नसताना त्यांना सहकारी म्हणून ठिकाणी परदेशी व्यापारी व्यवहारांना पुरवठा करणे हे देखील काम आपल्याला विनिमय बँकेमार्फत करता येऊ शकतं. त्याचबरोबर पतपत्र देणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पतपत्र कुठल्या बँकेला द्यायचे तर तेही. त्यानंतर विनिमय बिलाची सूट. तर विनिमय बिल आपल्याला जे काही द्यायचे असेल तर त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सवलत घेण्याचं काम देखील आपल्या ठिकाणी विनिमय बँकेमार्फत केलं जातं. त्याचबरोबर ज्या काही भागधारकांनी कंपनीचे जे काही भाग वगैरे खरेदी केले असतील त्यांना ज्यांना लाभांश द्यायचा त्यांना लाभांश देणं, त्यांना व्याज द्यायचं त्यांना व्याज देणं, ज्यांना नफा द्यायचा त्यांना नफा त्यांच्या खात्यावर पाठवण्याचे काम हे आपल्याला विनिमय बँकेमार्फत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणून थोडक्यात ही जी विनिमय बँक आहे ते आपल्याला अशा दृष्टिकोनातून म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जर आपल्याला व्यवसाय त्या ठिकाणी करायचा असेल तर त्यासाठी महत्त्वाची भूमिका म्हणजे दुसऱ्या देशाचे चलन आपल्या देशामध्ये निर्माण करण्याचे काम हेच आपल्याला ह्या बँकेमार्फत झाल्याचे पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर ह्या बँकेची पुढील प्रकार जर पाहायला गेलं त्यामध्ये आपल्याला प्रादेशिक ग्रामीण बँक अशा ठिकाणी म्हणता येईल. आता प्रादेशिक ग्रामीण बँक ही 1975 मध्ये स्थापन करण्यात आली. या बँका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे प्रायोजित केलेल्या आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या भांडवलात केंद्र सरकारचा वाटा हा 50% आहे, 15% राज्य सरकारचा आहे आणि प्रायोजित बँकांनी 35%. असं एकूण योगदान ह्या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे नेमकं योगदान कोण्या व्यक्तीचं आहे त्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 50% आहे, राज्य सरकारचा 15% आणि प्रायोजित बँकांचा 35% वाटा आपल्याला या प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये असल्याचं पाहायला मिळू शकतो. प्रामुख्याने ही जी बँक आहे निमशहरी भागातील ठेवी एकत्र करतात आणि मुख्यतः लहान आणि अल्प उधारक शेतकरी जे आहेत किंवा शेतमजूर असेल आणि ग्रामीण कारागीर यांना कर्ज देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते प्रादेशिक ग्रामीण बँक आपल्याला कर्ज देताना पाहायला मिळू शकते. त्यामुळे तिथे विशेषतः अल्प उधारक शेतकरी ज्यांना शेतीच नाहीये मग अशा लोकांना कर्ज देण्याचं काम किंवा त्यांचा विकास कसा करता येईल हे करण्याचे काम आपल्याला या ठिकाणी या प्रादेशिक बँकेमार्फत पाहता येईल.
त्याच्यानंतर आहे तुमचं बँकेचा पुढचा प्रकार, तो म्हणजे बचत बँक. आता बचत बँक कशाला म्हणता येईल, तर ज्या बँकेचे मुख्य उद्दिष्ट खास करून ग्रामीण भागातील लोकांना बचतीची सवय लागवत म्हणजे त्यांना बचतीसाठी प्रोत्साहन देते. आता बचत कधी होऊ शकते, की ज्यावेळेस त्यांना उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून की आपल्याला विशेषतः टपाल बचत बँक असेल, व्यवसाय बँक आणि सहकारी बँकेचा समावेश आपल्याला यामध्ये झालेला पाहायला मिळू शकतो. कारण बचत करणं सध्याच्या काळाला अत्यंत गरजेचं आहे आणि तीच बचत करण्याचे काम आपल्याला ही बँक या ठिकाणी करत असते. त्यामुळे बचत बँकेचं देखील महत्त्वाचं योगदान आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये असेल किंवा कुठल्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळू शकतं. तीच बचत बँक आपल्याला बचत कशामुळे करून आपण जर बचत जर केली तर बचतीचं रूपांतर आपलं भविष्यामध्ये काही ना काहीतरी त्याचा निधी आपल्याला वापरता येऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचं बँकेचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे गुंतवणूक बँक. या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. म्हणजे आता त्यांच्या इतर बँका ज्या आहेत, त्या बँकेला कोणाला व्यवसाय करायचा असेल तर ते व्यवसाय करण्यासाठी त्यांना जे काही सहाय्य लागत असेल, त्यांच्या ग्राहकांमध्ये सामान्यतः व्यवसाय संस्था आणि सरकारी संस्था यांचा समावेश ठिकाणी पाहायला मिळू शकतो. गुंतवणूक बँका संशोधन करून आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देऊन विलीनीकरण आणि ग्रहणाची सुविधा देतात. साधारणतः गुंतवणूक बँका लोकांशी थेट व्यवहार करत नाहीत, कारण ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना व्यवसाय करण्यासाठी जो काही निधी वगैरे लागतो म्हणजे त्यांना व्यवसायाच्या संधी आपल्या इतर ज्या सहकारी किंवा सल्लागार बँका येतात त्या बँकेची नियुक्ती ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली असते. त्यामुळे ह्या बँकेमार्फत ही बँक स्वतः ग्राहकापर्यंत न जाताच त्यांच्या मार्फत काही प्रतिनिधी बँकेची नियुक्ती केली जाते. त्या बँकेमार्फत गरजू लोकांना जे काही आर्थिक मदत असेल किंवा आर्थिक सल्ला देण्याचे काम या बँकेकडून केलेलं पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर तुमचा विशिष्ट बँक. आता याच्यातला पुढचा प्रकार तो म्हणजे विशिष्ट बँक. आता विशिष्ट बँका नेमकं कोणकोणत्या येतात, त्यामध्ये निर्यात आणि आयात बँक, ज्याला आपण एक्झिम बँक असं देखील या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे एक्झिम बँक नेमकी कोणती असू शकते, तर याची माहिती जर आपण घ्यायला जर गेलं तर आपल्याला ठिकाणी एक्झिम बँक जर आपण निर्यात आणि आयात बँक ही बँक देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी आणि आर्थिक निर्यातीसाठी वस्तू व सेवांच्या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कामकाजाचे समन्वय साधण्यासाठी प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. या बँकेचे मुख्य उद्देश काय आहे, की आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यवहार करत असताना देशासोबत आपल्याला ज्यावेळेस आयात किंवा निर्यात करायची असते तर ती करत असताना आपल्याला विशिष्ट प्रकारे दुसऱ्या देशाचं चलन आपल्या देशात आणणे किंवा आपल्या देशाचं चलन दुसऱ्या देशात नेणं किंवा दुसऱ्या देशातून मालाची आयात आणि निर्यात करण्याचे काम हे आपल्याला या बँकेमार्फत झालेलं पाहायला मिळू शकतो. त्यालाच आपल्याला एक्झिम बँक असं या ठिकाणी म्हणता येईल. ही बँक साधारणतः फक्त आपल्याला या आंतरराष्ट्रीय स्तराचा व्यापार करत असतानाचा प्रयत्न पाहायला मिळू शकते. त्यानंतर तुमची दुसऱ्या प्रकारच्या दिलेला म्हणजे भारतीय लघु उद्योग विकास बँक. तर भारतीय लघु उद्योग विकास बँक, ज्याला आपण सिडबी असं या ठिकाणी म्हणता येईल. आता सिडबी बँक ही कशासाठी आहे, की लघु उद्योग विकास बँक 2 एप्रिल 1990 मध्ये भारतीय संसदेच्या अधिनियमामध्ये स्थापन झालेले असून सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या जाहिरात वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून या ठिकाणी सिडबी ही बँक आपल्याला कार्य करताना पाहायला मिळू शकते. म्हणजे त्या ठिकाणी लघु उद्योग आणि लघु मध्यम व्यवसायाचा विकास करण्यासाठीच आपल्याला सिडबी ही बँक स्थापन झालेली पाहायला मिळू शकते. या बँकेचा मुख्य उद्देश काय, की व्यावसायिक संस्थाचा जे काही लहान असेल, मध्यम स्वरूपातील असेल अशा व्यवसायाचा विकास
कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी ही CDB बँक आपल्याकडे स्थापन झालेली पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही जास्तीत जास्त आपल्याकडे कृषी व ग्रामीण क्षेत्राला वित्त पुरवठा करण्यासाठी ही एक सर्वोच्च संस्था मानली जाते. त्यामध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँकेमार्फत अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे पत पुरवते. हे धोरण ग्रामीण नियोजन आणि ग्रामीण भागातील कृषी पथ आणि इतर कामासाठी देखील संबंधित आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये विशेषतः कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी कृषी क्षेत्रासाठी जेवढं काही वित्त पुरवठा लागेल तेवढं वित्त पुरवठा देण्याचं काम आपल्या ठिकाणी पुरवण्याचं काम हे नाबार्ड या बँकेमार्फत झाल्याचं पाहायला मिळू शकतं. कारण ह्या बँकेमधून आपल्याला देशामध्ये जेवढं काही शेती क्षेत्र असेल, कारण आपण पाहतो की आपला भारत हा विशेषतः कृषी प्रधान देश आहे असं आपण इथे म्हणतो. तर मग त्या देशासाठी आपल्याला महत्त्वाचं योगदान जे आहे ते लाभलेलं काम आपल्याला ठिकाणी त्या क्षेत्राचा विकास जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा करता येईल त्यासाठी आपल्याला हे प्रकारे पाहणं गरजेचं आहे, ज्याला आपण नाबार्ड असे देखील म्हणता येईल. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यानंतर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेलं म्हणजे बँकिंगचे नवीन प्रारूप. आता नवीन प्रारूपमध्ये पुढं काय पाहायचंय तर बँकेचा पूर्ण माहिती किंवा कोणत्या बँकेची कोण स्थापन झालेली आहे किंवा बँकेची काही उद्दिष्टे असेल किंवा बँकेचे नवीन जे काही प्रकार थोडक्यात आपल्या ठिकाणी सांगता येतील. त्याच्यामध्ये जर पाहायला जर गेलं तर आपल्याला आता पुढच्या व्हिडिओमध्ये बँकेची कार्य साधारण त्या ठिकाणी पाहायची येतं आणि ती कार्य पाहिल्याच्या नंतरच आपला हा पहिलाच मुद्दा या ठिकाणी बँकिंग या ठिकाणी पहिली जी व्यावसायिक सेवा आहे ती आपल्या ठिकाणी संपेल. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बँकेचे नवीन प्रारूप काय असतं ते आपल्या ठिकाणी पाहायचे आणि बँकेचे कार्य हा पहिलीच व्यावसायिक सेवा जो की परीक्षे दृष्टिकोनातून हा प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आपल्या ठिकाणी सांगता येईल. कारण याच्यामध्ये आपण जो टॉपिक पाहत आहोत व्यावसायिक सेवा यामध्ये 4 प्रकारच्या सेवा आपल्या ठिकाणी आपण पाहायच्या. त्यातली पहिलीच सेवा आपण या ठिकाणी पाहत आहोत ती म्हणजे बँकिंग. याच्यानंतर आणखी 3 सेवा आपल्या ठिकाणी पाहायच्या. तर त्या परीक्षे दृष्टिकोनातून तुम्हाला परीक्षेमध्ये दरवेळेस प्रश्न 10 मार्कासाठी जो आलेला जातो ह्याच टॉपिकवरती आलेला आहे. त्यामुळे या टॉपिककडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे याचा जास्तीत जास्त अभ्यास आपल्या ठिकाणी करावा आणि पुढच्या व्हिडिओसाठी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप डोगदन आपलं परत एकदा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या 4थ्या टॉपिक संदर्भात आपण SG कॉमर्स इन्फो या चॅनलमध्ये आलेला आहात त्याबद्दल सर्वांचे स्वागत. आपण यापूर्वी या टॉपिकचा प्रस्तावना आपण पाहिली होती. त्यामध्ये सेवा कशाला म्हणायचं हे आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर सेवेची काही वैशिष्ट्ये ही देखील आपण या ठिकाणी पाहिली होती. त्यामध्ये ते पाहिल्याच्या नंतर आपल्याला सेवा साधारणतः 30 रुपयाच्या आहेत. 4 स्वरूपातले ते आपल्याला पाहायचं तर ते आपण पाहिलं होतं. त्यानुसार आपल्याला पहिली सेवा आपण बँकिंग याला आपण सुरुवात त्या ठिकाणी केली होती. आणि सुरुवात करत असताना आपण बँक कशाला म्हणायचं, बँकेची स्थापना कधीची वगैरे आहे हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहिलं होतं. म्हणजेच बँकिंग कायदा 1949 जो आहे त्या कायद्यानुसार ज्या बँकेची स्थापना झालेली होती किंवा बँकेची स्थापना कशासाठी झाली होती हे आपण या पूर्वीच्या तासामध्ये पाहिलं होतं. आजच्या तासामध्ये आपल्याला पहिल्यांदा बँकेचे प्रकार या ठिकाणी पाहायचे तर ते प्रकार पाहत असताना त्याचीही सुरुवात आपण सुरुवातीला पहिला जो प्रकार आहे मध्यवर्ती बँक त्या संदर्भात आपण माहिती त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. मध्यवर्ती बँक म्हणजे ज्याला आपण रिझर्व्ह बँक असं आपण म्हणतो तर हा पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहिला होता.
त्यामध्ये मध्यवर्ती बँकेचं नेमकं कार्य काय काय असतं किंवा ती कोणकोणतं धोरण ठेवत असते हे देखील आपण त्या पूर्वीच्या तासामध्ये देखील पाहिलं होतं. म्हणजे देशाचे आर्थिक धोरण ठरविणे असेल, चलनी नोटा त्याची निर्मिती करणे आणि सरकारसाठी बँक म्हणून काम करणे. त्याचबरोबर भारतातील इतर व्यावसायिक आणि इतर बँकाची शिखर बँक म्हणून ते काम करणारी बँक म्हणून आपण रिझर्व्ह बँकेला या ठिकाणी ओळखत आहोत. ही माहिती आपण पाहिल्याच्या नंतर आजच्या याच्यामध्ये आपल्याला बँकेचा दुसरा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे. दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगितला आहे तो म्हणजे व्यावसायिक बँक. हा व्यावसायिक बँक नेमकं काय असतं, कशाला व्यावसायिक बँक कशाला म्हणायचं की ज्या बँकेची स्थापना ही साधारणतः एखाद्या व्यक्तीला कोणाला व्यवसाय वगैरे ठिकाणी चालू करायचा असेल तर त्यासाठी त्यांच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. ह्या बँका साधारणतः ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे आणि दुय्यम कार्य म्हणजेच प्रतिनिधी कार्य म्हणून उपयोगी असे महत्वाचे कार्य या बँकेमार्फत ठिकाणी केले जातात. तर ह्या भारतात वाणिज्य बँका ह्या 3 स्वरूपामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ही जी व्यावसायिक बँक आहे कर्ज पुरवठा करणे असेल किंवा त्यांना कोणाला व्यवसाय उघडायचा असेल त्यासाठी जे पुरवठा द्यायचा असेल तर ती ही बँक या ठिकाणी करत असते. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका जिथे जास्तीत जास्त भांडवल हे सरकारच्या ताब्यात असते. उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, म्हणजे ज्या काही नॅशनलाइज बँका आहेत ना या बँकेचा समावेश आपल्याला व्यावसायिक बँका म्हणून आपल्याला सांगता येईल. जसं की आपण नेहमी पाहतो की आपल्याला शेती संदर्भात असेल, होम लोन असेल, क्रॉप लोन असेल, ही सर्व माहिती आपल्याला याच बँकेमार्फत मिळत असते. म्हणून आपल्याला याची माहिती पूर्णतः अगोदर ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. वाणिज्य बँक म्हणून ही बँक या ठिकाणी कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जसं की सार्वजनिक क्षेत्रातली बँकेचे उदाहरण घेतलं तर आपण फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा नॅशनल बँक आहेत आपण विचार करू शकतो. परंतु सार्वजनिक क्षेत्र व्यतिरिक्त खाजगी क्षेत्रातील बँक जसं की ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ह्या इत्यादी व्यक्तीच्या गटाच्या मालकीच्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये काही व्यक्तींनी एकत्र येऊन जे तयार केलेल्या ज्या खाजगी बँक स्वरूपातल्या बँका आपल्या ठिकाणी सांगता येतील. ह्या अशा बँका आहेत की जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा स्टेट बँक ऑफ हैदराबाद असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, यांच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा करणाऱ्या ज्या बँका कोणत्या आहेत त्यात आपल्याला खाजगी स्वरूपातल्या बँका जर की आपल्याला ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक असेल, अशा बँका आपल्याला कर्ज पुरवठा करत असतात. त्यांना आपण व्यावसायिक बँका असं देखील ठिकाणी म्हणतो. त्याचबरोबर तुमच्या परदेशी बँका, या बँका अशा बँका आहेत की भारताबाहेर स्थापन झालेल्या परंतु या बँकाच्या शाखा भारतात आहेत. तर ज्या बँका विदेशी बँका आपल्याला थोडक्यात म्हणता येईल, या बँका दुसऱ्या देशामध्ये येतात परंतु याच्या शाखा भारतामध्ये आपल्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामध्ये सिटी बँक, HSBC बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक ह्या दुसऱ्या देशातल्या बँक आपल्या देशामध्ये ठिकाणी कार्य करत पाहायला मिळतात. कारण आपल्या देशाचं जे काही देशाबाहेरचं आपलं काही कार्य करायचं असेल तर त्यासाठी याच बँकेचा हातभार आपल्याला महत्त्वाचा पडत असतो. तर अशा रीतीनं थोडक्यात हे आपल्याला व्यावसायिक बँक ही साधारणतः 3 स्वरूपामध्ये आपल्याला विभागणी याची झालेली पाहायला मिळते. तर पहिला प्रकार आपण पाहिला सार्वजनिक क्षेत्रातील बँका, नंतर आपण पाहिलं खाजगी क्षेत्रातील बँका आणि त्यानंतर आपण पाहिलं की ते म्हणजे परदेशी किंवा विदेशी बँका. आता ही याच्यामध्ये पाहिल्याच्या नंतर आपल्याला बँकेचा पुढचा प्रकार पाहायचा तो म्हणजे सहकारी बँका. सहकारी बँक ही साधारणतः सहकारी कायदा जो आहे त्या कायद्यानुसार स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण सहकारी बँक म्हणजे काही व्यक्तींनी एकत्र येऊन म्हणजे समाजामध्ये विशेषतः सरकारी बँका निम शहरी आणि ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. सहकारी बँकेचे मुख्य उद्दिष्ट आर्थिक भाग असलेले लोक, शेतकरी असतील, लघु उद्योगांना
पतपुरवठा करणे हे या सहकारी बँकेचे मूळ उद्देश आपल्या ठिकाणी सांगता येतं. या सहकारी बँका नेमकं कोणकोणत्या असतात तर त्यातले प्रकार आपण या ठिकाणी सविस्तरपणे आता या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलाच प्रकार आपल्या ठिकाणी सांगितला तो म्हणजे प्राथमिक पतसंस्था. तर प्राथमिक पतसंस्था ग्रामीण स्तरावर काम करतात. त्या सदस्य आणि सामान्य लोकांकडून ठेवी गोळा करतात. त्यांना कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँकेकडून त्यांना निधी मिळत असतो. आता प्राथमिक पतसंस्था म्हणजे आपल्याकडे ज्या नवीन कोणीही पतसंस्था चालू करतं, म्हणजे काही व्यक्ती एकत्र येतात आणि आपण एखादी बँक वगैरे चालू करायची किंवा पतसंस्था ही आपल्या याच्यामध्ये सांगता येईल. त्याला आपल्याला प्राथमिक पतसंस्था असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर आहे तुमचं जिल्हा मध्यवर्ती बँक. आता जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे जसं की आपण सुरुवातीलाच जे काही पाहिलं याची माहिती ही व्यावसायिक सेवेमध्ये त्यामध्ये आपण पहिलीच बँक पाहिली रिझर्व्ह बँक. तसं ती रिझर्व्ह बँक तिला आपण देशाची मध्यवर्ती बँक असं करू शकतो. परंतु ही जी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिचं मुख्य कार्यालय हे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं आणि त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या असेल अशा ठिकाणी आपल्याला त्या बँका स्थापन झालेल्या पाहायला मिळतात. त्यांना आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं या ठिकाणी म्हणता येईल. आता ह्याच्या वरची बँक जसं की प्राथमिक पतसंस्था जी आहे त्याच्यावरती नियंत्रण जिल्हा मध्यवर्ती असतं आणि जिल्हा मध्यवर्ती असतं राज्य सहकारी बँकेचं. आता राज्य सहकारी बँक ही आवश्यकतेनुसार ते जिल्हा सहकारी बँक आणि प्राथमिक पतसंस्थांना निधी प्रदान करते. आता जे काही पतसंस्था आहेत असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल यांना निधी कुठून घ्यायचा असेल तर तो त्यांना घ्यावा लागतो राज्य सहकारी बँकेकडून. म्हणजे राज्य सहकारी बँकच बँकेच्या अंडरमध्ये ह्या दोन्ही पतसंस्था असतील जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळू शकतात. तर अशा रीतीने ही तुमचे या ठिकाणी सहकारी बँका जी आहेत सहकारी बँकेमध्ये साधारणतः 3 प्रकार आपल्या ठिकाणी थोडक्यात सांगता येतील. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार या ठिकाणी पाहायचा तो म्हणजे औद्योगिक विकास बँक. तर औद्योगिक विकास बँक व्यावसायिक संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचे निधी प्रदान करतात. उदाहरणार्थ IFCI, महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ इत्यादी या औद्योगिक विकास बँकेची काही उदाहरणं आपल्या ठिकाणी सांगता येईल. आता ह्या बँका साधारणतः ज्या भागाचा विकास या ठिकाणी करता येईल त्या कामासाठी आपल्याला पाहायला मिळू शकते. ही जी औद्योगिक विकास बँक आहे तिची आपल्याला अधिक माहिती समजून घेण्यासाठी त्या बँकेचे काही कामकाज नेमकं काय असतं, कशासाठी बँक आहे तिचे काही कामं आपल्या खालीलप्रमाणे पाहायचे ते म्हणजे विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या उद्देशाने व्यवसाय संस्थांना मध्यम व दीर्घकालीन निधीची तरतूद. आता काही काही व्यवसाय संस्था अशा असतात त्यांना दीर्घकालीन कर्ज पुरवठा लागतो, भांडवल लागतं. म्हणजे भांडवल त्यांना जास्त प्रमाणामध्ये लागतं. हे सर्व देण्याचं काम आपल्या ठिकाणी विकास बँकेकडे झाल्याचं पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागाची खरेदी. आता समभाग आणि अग्रता भागाचे जे काही प्रकार आहेत विशेषतः हे भांडवल उभारण्यासाठी लागतं ते आपण SP मध्येच पाहिलेलं आहे. चिकित्साची कार्यपद्धती या विषयामध्ये आपण ठिकाणी पाहिलेलं आहे. तेच आपल्याला आता याच्यामध्ये समभागाची विक्री करणं म्हणजे आता समभाग विक्री किंवा खरेदी करणं. समभाग खरेदी करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की समभागालाच आपण सामान्य भाग असं म्हणत होतो. मग त्यांची आपल्याला खरेदी करावी लागते कारण ते कमी किमतीमध्ये असतात आणि ते मालकीचे असतात. त्यासाठी देखील ही विकास बँक काम करत असते. त्याच्यानंतर आहे तुमचं कर्जरोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी. कर्जरोखे आणि बंधपत्रे थोडक्यात याची देखील खरेदी आपल्याला या विकास बँकेमार्फत झाल्याची आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर तुमचा विकास बँक म्हणजे काय हे पाहिल्याच्या नंतर आपला पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे विनिमय बँक. तर विनिमय बँका परकीय व्यवहारास वित्त पुरवठा तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सुरू करतात. विनिमय बँकेची
काही उदाहरणं आपल्या ठिकाणी दिली ते म्हणजे बार्कलेज बँक, बँक ऑफ टोकियो ही उदाहरणं आपल्याला विनिमय बँकेची म्हणजे या बँक शक्यतोवर परकीय व्यापार म्हणजे विदेशी जे व्यापार आहेत. आता जसं की आपण याच्यामध्ये पाहिलं अर्थशास्त्रामध्येच की बँकेच्या कार्यामध्ये रिझर्व्ह बँकेचं कार्य काय की पतनिर्मिती करणे किंवा विदेशी चलन वगैरे याचा पुरवठा करणे. ते एकाच बँकेला सर्व काही होत नसताना त्यांना सहकारी म्हणून ठिकाणी परदेशी व्यापारी व्यवहारांना पुरवठा करणे हे देखील काम आपल्याला विनिमय बँकेमार्फत या ठिकाणी करता येऊ शकतं. त्याचबरोबर पतपत्र देणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पतपत्र कुठल्या बँकेला द्यायचे तर तेही. त्यानंतर विनिमय बिलाची सूट. तर विनिमय बिल आपल्याला जे काही द्यायचे असेल तर त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सवलत घेण्याचं काम देखील आपल्या ठिकाणी विनिमय बँकेमार्फत केलं जातं. त्याचबरोबर ज्या काही भागधारकांनी कंपनीचे जे काही भाग वगैरे खरेदी केले असतील त्यांना ज्यांना लाभांश द्यायचा त्यांना लाभांश देणं, त्यांना व्याज द्यायचं त्यांना व्याज देणं, ज्यांना नफा द्यायचा त्यांना नफा त्यांच्या खात्यावर पाठवण्याचे काम हे आपल्याला विनिमय बँकेमार्फत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणून थोडक्यात ही जी विनिमय बँक आहे ते आपल्याला अशा दृष्टिकोनातून म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जर आपल्याला व्यवसाय त्या ठिकाणी करायचा असेल तर त्यासाठी महत्त्वाची भूमिका म्हणजे दुसऱ्या देशाचे चलन आपल्या देशामध्ये निर्माण करण्याचे काम हेच आपल्याला ह्या बँकेमार्फत झाल्याचे पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर ह्या बँकेची पुढील प्रकार जर पाहायला गेलं त्यामध्ये आपल्याला प्रादेशिक ग्रामीण बँक अशा ठिकाणी म्हणता येईल. आता प्रादेशिक ग्रामीण बँक ही 1975 मध्ये स्थापन करण्यात आली. या बँका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे प्रायोजित केलेल्या आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या भांडवलात केंद्र सरकारचा वाटा हा 50% आहे, 15% राज्य सरकारचा आहे आणि प्रायोजित बँकांनी 35%. असं एकूण योगदान ह्या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे नेमकं योगदान कोण्या व्यक्तीचं आहे त्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 50% आहे, राज्य सरकारचा 15% आणि प्रायोजित बँकांचा 35% वाटा आपल्याला या प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये असल्याचं पाहायला मिळू शकतो. प्रामुख्याने ही जी बँक आहे निमशहरी भागातील ठेवी एकत्र करतात आणि मुख्यतः लहान आणि अल्प उधारक शेतकरी जे आहेत किंवा शेतमजूर असेल आणि ग्रामीण कारागीर यांना कर्ज देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते प्रादेशिक ग्रामीण बँक आपल्याला कर्ज देताना पाहायला मिळू शकते. त्यामुळे तिथे विशेषतः अल्प उधारक शेतकरी ज्यांना शेतीच नाहीये मग अशा लोकांना कर्ज देण्याचं काम किंवा त्यांचा विकास कसा करता येईल हे करण्याचे काम आपल्याला या ठिकाणी या प्रादेशिक बँकेमार्फत पाहता येईल. त्याच्यानंतर आहे तुमचं बँकेचा पुढचा प्रकार तो म्हणजे बचत बँक. आता बचत बँक कशाला या ठिकाणी म्हणता येईल तर ज्या बँकेचे मुख्य उद्दिष्ट खास करून ग्रामीण भागातील लोकांना बचतीची सवय लागवत म्हणजे त्यांना बचतीसाठी प्रोत्साहन देते. आता बचत कधी होऊ शकते की ज्यावेळेस त्यांना उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून की आपल्याला विशेषतः टपाल बचत बँक असेल, व्यवसाय बँक आणि सहकारी बँकेचा समावेश आपल्याला यामध्ये झालेला पाहायला मिळू शकतो. कारण बचत करणं सध्याच्या काळाला अत्यंत गरजेचं आहे आणि तीच बचत करण्याचे काम आपल्याला ही बँक या ठिकाणी करत असते. त्यामुळे बचत बँकेचं देखील महत्त्वाचं योगदान आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये असेल किंवा कुठल्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळू शकतं. तीच बचत बँक आपल्याला बचत कशामुळे करून आपण जर बचत जर केली तर बचतीचं रूपांतर आपलं भविष्यामध्ये काही ना काहीतरी त्याचा निधी आपल्याला वापरता येऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचं बँकेचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे गुंतवणूक बँक. या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. म्हणजे आता त्यांच्या इतर बँका ज्या आहेत त्या बँकेला कोणाला व्यवसाय करायचा असेल तर ते व्यवसाय करण्यासाठी त्यांना जे काही सहाय्य लागत असेल त्यांच्या ग्राहकांमध्ये सामान्यतः व्यवसाय संस्था आणि सरकारी संस्था यांचा समावेश पाहायला मिळू शकतो.
गुंतवणूक बँका संशोधन करून आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देऊन विलिनीकरण आणि ग्रहणाची सुविधा देतात. साधारणतः गुंतवणूक बँका लोकांशी थेट व्यवहार करत नाहीत, कारण ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांना व्यवसाय करण्यासाठी जो काही निधी वगैरे लागतो, म्हणजे त्यांना व्यवसायाच्या संधी आपल्या इतर ज्या सहकारी किंवा सल्लागार बँका येतात, त्या बँकेची नियुक्ती ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली असते. त्यामुळे ह्या बँकेमार्फत ही बँक स्वतः ग्राहकापर्यंत न जाताच त्यांच्या मार्फत काही प्रतिनिधी बँकेची नियुक्ती केली जाते. त्या बँकेमार्फत गरजू लोकांना जेवढी काही आर्थिक मदत असेल किंवा आर्थिक सल्ला देण्याचे काम या बँकेवरून ठिकाणी केलेलं पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर तुमचा विशिष्ट बँक. आता याच्यातला पुढचा प्रकार तो म्हणजे विशिष्ट बँक. आता विशिष्ट बँका नेमकं कोणकोणत्या येतात, त्यामध्ये निर्यात आणि आयात बँक, ज्याला आपण एक्झिम बँक असं देखील या ठिकाणी म्हणू शकतो. तर हे एक्झिम बँक नेमकी कोणती असू शकते, तर याची माहिती जर आपण घ्यायला जर गेलं तर आपल्याला ठिकाणी एक्झिम बँक, जर आपण निर्यात आणि आयात बँक, ही बँक देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी आणि आर्थिक निर्यातीसाठी वस्तू व सेवांच्या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कामकाजाचे समन्वय साधण्यासाठी प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. या बँकेचे मुख्य उद्देश काय आहे, की आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यवहार करत असताना देशासोबत आपल्याला ज्यावेळेस आयात किंवा निर्यात करायची असते, तर ती करत असताना आपल्याला विशिष्ट प्रकारे दुसऱ्या देशाचं चलन आपल्या देशात आणणे किंवा आपल्या देशाचं चलन दुसऱ्या देशात नेणं किंवा दुसऱ्या देशातून मालाची आयात आणि निर्यात करण्याचे काम हे आपल्याला या बँकेमार्फत झालेलं पाहायला मिळू शकतो. त्यालाच आपल्याला एक्झिम बँक असं या ठिकाणी म्हणता येईल. ही बँक साधारणतः फक्त आपल्याला या आंतरराष्ट्रीय स्तराचा व्यापार करत असतानाचा प्रयत्न पाहायला मिळू शकते. त्यानंतर तुमची दुसऱ्या प्रकारच्या दिलेला म्हणजे भारतीय लघु उद्योग विकास बँक. तर भारतीय लघु उद्योग विकास बँक, ज्याला आपण सिडबी असं या ठिकाणी म्हणता येईल. आता सिडबी बँक ही कशासाठी आहे, की लघु उद्योग विकास बँक 2 एप्रिल 1990 मध्ये भारतीय संसदेच्या अधिनियमामध्ये स्थापन झालेले असून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या जाहिरात, वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून या ठिकाणी सिडबी ही बँक आपल्याला कार्य करताना पाहायला मिळू शकते. म्हणजे त्या ठिकाणी लघु उद्योग आणि लघु मध्यम व्यवसायाचा विकास करण्यासाठीच आपल्याला सिडबी ही बँक स्थापन झालेली पाहायला मिळू शकते. या बँकेचा मुख्य उद्देश काय, की व्यावसायिक संस्थाचा जे काही लहान असेल, मध्यम स्वरूपातील असेल, अशा व्यवसायाचा विकास कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी ही सिडबी बँक आपल्याकडे स्थापन झालेली पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर पुढची बँक आहे ते म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही जास्तीत जास्त आपल्याकडे कृषी व ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यासाठी ही एक सर्वोच्च संस्था मानली जाते. त्यामध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँकेमार्फत अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे पत पुरवते. हे धोरण ग्रामीण नियोजन आणि ग्रामीण भागातील कृषी पथ आणि इतर कामासाठी देखील संबंधित आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये विशेषतः कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी, कृषी क्षेत्रासाठी जेवढं काही वित्तपुरवठा लागेल तेवढं वित्तपुरवठा देण्याचं काम आपल्या ठिकाणी पुरवण्याचं काम हे नाबार्ड या बँकेमार्फत झाल्याचं पाहायला मिळू शकतं. कारण ह्या बँकेमधून आपल्याला देशामध्ये जेवढं काही शेती क्षेत्र असेल, कारण आपण पाहतो की आपला भारत हा विशेषतः कृषी प्रधान देश आहे असं आपण इथे म्हणतो. तर मग त्या देशासाठी आपल्याला महत्त्वाचं योगदान जे आहे ते लाभलेलं काम आपल्याला ठिकाणी त्या क्षेत्राचा विकास जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा करता येईल त्यासाठी आपल्याला हे प्रकारे पाहणं गरजेचं आहे, ज्याला आपण नाबार्ड असे म्हणता येईल. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण
एवढंच या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यानंतर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेलं म्हणजे बँकिंगचे नवीन प्रारूप. आता नवीन प्रारूपमध्ये पुढं काय पाहायचंय, तर बँकेचा पूर्ण माहिती किंवा कोणत्या बँकेची कोण स्थापन झालेली आहे किंवा बँकेची काही उद्दिष्टे असेल किंवा बँकेचे नवीन जे काही प्रकार थोडक्यात आपल्या ठिकाणी सांगता येतील. त्याच्यामध्ये जर पाहायला जर गेलं तर आपल्याला आता पुढच्या व्हिडिओमध्ये बँकेची कार्य साधारण त्या ठिकाणी पाहायची येतं आणि ती कार्य पाहिल्याच्या नंतरच आपला हा पहिलाच मुद्दा या ठिकाणी बँकिंग या ठिकाणी पहिली जी व्यावसायिक सेवा आहे ती आपल्या ठिकाणी संपेल. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बँकेचे नवीन प्रारूप काय असतं ते आपल्या ठिकाणी पाहायचे आणि बँकेचे कार्य हा पहिलीच व्यावसायिक सेवा जो की परीक्षा दृष्टिकोनातून हा प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आपल्या ठिकाणी सांगता येईल. कारण याच्यामध्ये आपण जो टॉपिक पाहत आहोत व्यावसायिक सेवा, यामध्ये 4 प्रकारच्या सेवा आपल्या ठिकाणी आपण पाहायच्या. त्यातली पहिलीच सेवा आपण या ठिकाणी पाहत आहोत ती म्हणजे बँकिंग. याच्यानंतर आणखी 3 सेवा आपल्या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर त्या परीक्षा दृष्टिकोनातून तुम्हाला परीक्षेमध्ये दरवेळेस प्रश्न 10 मार्कासाठी जो आलेला जातो ह्याच टॉपिकवरती आलेला आहे. त्यामुळे या टॉपिककडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे याचा जास्तीत जास्त अभ्यास आपल्या ठिकाणी करावा आणि पुढच्या व्हिडिओसाठी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.